नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू। तर बघा काय बातमी आहे, महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे। बहुप्रतीक्षित 53% मागे भत्ता वाढीचा निर्णय आता पुढील महिन्यापर्यंत लांबणीवर पडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। या निर्णयामागे निधीची कमतरता हे प्रमुख कारण असल्याचं समोर येत आहे। निधी वाटपातील आव्हाने, दर महिन्याच्या शेवटी राज्य सरकारकडून विविध विभागांना निधीचे वितरण केले जाते। या वितरणामध्ये सक्रिय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक यांच्या वेतन व भत्त्याचा समावेश असतो, परंतु यावेळी निधी वाटपामध्ये वाढीव महागाई भत्त्यासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही। या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे। राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धोरणानुसार मागे भत्त्यात 3% वाढ करून तो एकूण 53% नेण्याचा निर्णय घेतला होता। ही वाढ राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना लागू होणार होती, मात्र आता निधी अभावी हा निर्णय प्रलंबित राहणार आहे। मागे भत्ता वाढीचा निर्णय लांबणीवर पडल्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक आव्हाने उभी राहणार आहेत। वाढती महागाई आणि दैनंदिन खर्चात होत असलेली वाढ यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर ताण येण्याची शक्यता आहे। विशेषतः कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना याचा जास्त फटका बसू शकतो। राज्यातील विविध कर्मचारी संघटना या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली। त्यांच्या मते महागाई भत्ता कर्मचाऱ्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि त्यात होणारी वाढ ही वेळेत मिळणे आवश्यक आहे। अनेक संघटनांनी या संदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समोर असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल, लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।